तुम्ही जे खाद्यतेल रोजच्या जेवणात वापरताय ते शुद्ध आहे की तुमच्या आरोग्याशी खेळ होतोय, हाच गंभीर प्रश्न आता बीड जिल्ह्यात समोर आलेला आहे। बीडमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि तेलाचा काळा बाजार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश अन्न व औषध प्रशासनानं केलाय। प्रशासनानं सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत बीड शहर, वडवणी आणि माजलगावमध्ये एकाच वेळी धडक छापे टाकलेत। या कारवाईत तब्बल 1,94,50,922 रुपये किमतीचं खाद्यतेल जप्त करण्यात आलंय। बीडमध्ये झालेल्या कारवाईत नेमकं काय काय समोर आलंय पाहूया। अन्न व औषध प्रशासनानं बीडमध्ये मोठी कारवाई केली आहे। 4 वेगवेगळ्या कंपन्यांवर धाडी टाकून ही कारवाई करण्यात आली आहे। कायदा पायदळी तोडवणाऱ्या या 4ही कंपन्यांना प्रशासनानं थेट सील ठोकला असून त्यांचे परवाने सुद्धा रद्द केलेत। एकाच टाकीतून निघायचे वेगवेगळे ब्रँड। या धाडीमध्ये बीड MIDC मधील 2 मोठ्या ऑइल रिपॅकिंग युनिटचा भयानक कारभार समोर आलाय। इथे स्वागत ऑइल इंडस्ट्रीज आणि चरखा ऑइल इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये एकाच मोठ्या टाकीत तेल साठवलं जायचं। गंमत म्हणजे एकाच टाकीतलं हे तेल वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली आणि रिफाइंड व अल्ट्रा रिफाइंड अशी वेगवेगळी लेबल लावून बाजारात महागड्या भावानं विकलं जायचं। ग्राहकांना शुद्धतेच्या नावाखाली कशा प्रकारे फसवलं जात होतं हे पाहून अधिकारी सुद्धा थक्क झाले। गंजलेले डबे आणि भयानक अस्वच्छता। अन्न व औषध प्रशासनानं केलेल्या या कारवाईमध्ये वडवणीमधील जय हनुमान ट्रेडर्स आणि माजलगावच्या जुन्या मोंढ्यातील जान्हवी कमर्शियल्स या गोदामांवरही छापे टाकण्यात आलेत। या सर्व ठिकाणी कमालीची अस्वच्छता पसरली होती। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बाजारातून गोळा केलेले जुने, गंजलेले आणि घाणीनं माखलेले पत्र्याचे डबे धुवून त्यात पुन्हा तेल भरलं जात होतं। तेलाची कोणतीही चाचणी न करता हे विषारी तेल लोकांच्या ताटात वाढण्याची पूर्ण तयारी झालेली होती। या कारवाईत तब्बल 1,50,50,922 रुपये किमतीचं 1,19,187 किलो संशयित तेल जप्त करण्यात आलेलं आहे। आता थेट कोर्टात हिशोब होणार। सह आयुक्त श्रीकांत करकळे आणि सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। अधिकाऱ्यांनी या वेगवेगळ्या ब्रँडचं एकूण 26 नमुने ताब्यात घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले आहेत। या तेलाचा रिपोर्ट येताच संबंधित भेसळखोरांवर थेट कोर्टात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत। नागरिकांनीही तेल खरेदी करताना सावध राहावं आणि संशय आल्यास FDA टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन FDA कडून करण्यात आलेलं आहे। एकूणच या सगळ्या घटनांमुळे आता खाद्यतेल सुद्धा सुरक्षित राहिलेलं नाही असं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात FDA कडून या प्रकरणात आणखी काय कारवाई होते आणि राज्यात आणखी कुठे कुठे धाडी टाकल्या जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।